देवानं खूप दिलं हो. तुम्ही इतकं 50 वर्ष प्रेम केलं, तुम्ही अजून काय लागतं? माणूस माणूस म्हणून जगायला मला हे खूप आहे. अप्रतिम तुम्ही आयुष्य दिलेलं आहे. तुमच्यामुळे मी आज इथं उभा आहे. तुम्ही मान दिलात, नाव दिलं, पैसे दिले. पण मला नाही वाटत, मी कायम असं मला वाटतं की मी तिथला आहे, त्यामुळे मी तिथंच राहिलो. जमिनीवर राहिल्यानंतर पडण्याची भीती नसतं. इथं आल्यानंतर कसं पडला पाय गेलं मोडेल बिडेल, तिथलं तिथं मोडत नाही काही. त्यामुळे मी जमिनीवर राहणं पसंत केलं. आनंद वाटतो. दुःख आहे, आम्ही आमचं सगळंच आयुष्यच आभाळाखाली ठेवलेलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी नसते हो. कोणी या पाखरं येऊन खातात, वांद्रं खातात, वानोळा म्हणून त्यांनी तो खायचाच असतो. उरलेला आम्ही खातो, पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना. याच्या पलीकडे आम्ही काय मागितलं? आई आमची सांगायची 16 रुपये सोनं होतं तोळा, आज 50,000. मला माहिती नाही भाव काय. मला सोन्यासारखी माणसं मिळाली, मी सोन्याकडे पाहत नाही, त्यामुळे त्या माणसांची किंमत मला कळत नाही. पण सोन्याचा भाव इथून इतका झाला, आमच्या तांदळाचा भाव, गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे. का नाही करत? 80%, 90% आपण होतो, आता 60-50% आलो शेतकरी. पण 50% सरकारकडे मागू नका. कुठलं सरकार करायचं हे ठरवा. मला राजकारणामध्ये जाता येत नाही, कारण मला आतमध्ये पोटात आहे तेच उठात येतं. दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून. महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील, कशाला जायचं तिथं? इथं आल्यानंतर मनापासून जे बोलता येतं. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कधी कळणार ह्यांना आपण मरणार आहोत? किती संचय करायचा? मृत्यू आहे, अटळ आहे, तुम्हाला माहिती नाही का? अमर असल्यासारखे का वागता तुम्ही? काय बोलता? कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढीसमोर तुम्ही? काय चाललेलं आहे? कशाच्या आशेवर आम्ही जगायचं? रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल, तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची? अडवणूक नाही, अडवणूक कधीच नाही. शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही. तो कितीही चिडला, काही झाला, मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार, अशा पद्धतीनं जगणारी जात आहे. पुढचा जन्म कुठला हवा रे? तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असं कधीच शेतकरी म्हणणार नाही. जनावरांची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा कळत नाही का? आणि हे कधी संपणार आहे? वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही? एका गुलामीतून दुसऱ्या गुलामी. मुळामध्ये आपण हात पसरणं हे मला आवडत नाही आयुष्यामध्ये कधी कुणासमोर, कारण ही मुळात वृत्तीच मला पटत नाही. मी माणूस आहे, तुमच्यासारखे 2 हात मेंदू मला दिलेला आहे, तर मी कष्ट करू शकतो आणि मी माझं कमावू शकतो, याच्यावर माझा विश्वास आहे. शेतकरी म्हणून सुद्धा मी जातीनं शेतकरी आहे. प्रत्येक गोष्ट आपण सरकारकडे मागत राहिलो तर ती कधी आपल्याला मिळणार नाही. मग ती आपण मिळवायची. कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येतं, अर्थात त्याला तो एक काळ लागतो, तेवढा तुम्ही स्वतःला द्यायला हवा. आणि मग आज तुमचा उद केला जाईल. विकले नाही जाता कामा कधी.
कारण यशाबरोबर येणारी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ती असते घमेंड. आणि माझा मीपणा जो आहे तो एकदा शिवला तर मग त्या यशाला काही अर्थ राहत नाही. आजच्या राजकारण्यांना हे माहिती असायला पाहिजे आपण काल काय बोललो हे. प्रत्येक राजकारणी विरोधी पक्षात आल्यानंतर त्याला जनतेची फार काळजी असते. सत्ताधारी पक्षात काल होत असणार आहे त्यावेळी का नाही आमची काळजी केलीस. पण दुर्दैव आपलं तेच आहे, सत्ताधारी पक्षात आल्यानंतर आमची काळजी करणारं सरकार